नमस्कार मित्रांनो, गणित साथी या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। इयत्ता 8वीचं 12वं प्रकरण आहे एक चल समीकरणे। या प्रकरणाला आपण सुरुवात करत आहोत। चला तर पहिल्या उदाहरणापासून आपण सुरुवात करूया। ओके मित्रांनो, प्रकरण 12वे एक चल समीकरणे। या प्रकरणातला सराव संच 12.1 म्हणजे पहिला सराव संच आपण या ठिकाणी बघतो आहोत। पहिल्या सराव संचातला पहिला प्रश्न बघा, प्रत्येक समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा। बघा या ठिकाणी समीकरण दिलेले x - 4 = 3 आणि त्याच्या चलासाठी आपल्याला ह्या तीन किमती दिलेल्या आहेत। चलासाठी दिलेल्या ह्या तीन किमती ह्या समीकरणाच्या उकल आहेत किंवा नाही आपल्याला हे ठरवायचे मित्रांनो। उकल म्हणजे काय लक्षात घ्या। ह्या चलासाठी दिलेल्या किमती ह्या समीकरणात ठेवल्यानंतर डावी बाजू सोडवत जाणार, तेवढीच किंमत उजव्या बाजू एवढी जर आली म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू जर समान आल्यात मित्रांनो, तर आपण 100% असं म्हणू शकतो चलासाठी जी दिलेली किंमत आहे ती किंमत त्या समीकरणाची उकल आहे। जर दोन्ही बाजू समान आल्या नाहीत, डावी आणि उजवी बाजू वेगवेगळ्या जर असतील, तर आपण स्पष्टपणे सांगू शकतो की चलासाठी दिलेली किंमत ती त्या समीकरणाची उकल नाही। चला तर आपण पहिलं उदाहरण आहे त्या उदाहरणातली पहिली किंमत या ठिकाणी घेऊया। हे दिलेलं समीकरण मी जसं तसं या ठिकाणी लिहिलं मित्रांनो। x - 4 = 3 त्याची पहिली किंमत घेऊया, x ची -1 ही किंमत घेतो। म्हणून मी आधीच लिहून ठेवलं ह्या समीकरणात x = -1 x = -1 ही किंमत आपण ह्या ठिकाणी ठेवणार आहोत। तर मग ह्या ठिकाणी काय होईल बघा, -1 आणि हे तुमचे -4 बरोबर इथं 3 झालेत। बघा दोन्हींना समान चिन्ह असेल तर आपण बेरीज करणार। -4 आणि 1 -1 म्हणजेच किती झाले तुमचे -5 बरोबर हे तुमचे 3। ह्यात -5 बरोबर -3 कदापिही शक्य नाही आहे की नाही, म्हणून आपण असं लिहू शकतो, परंतु हे सारखं असू शकत नाही म्हणून -5 ही किंमत 3 असू शकत नाही। जर ही किंमत 3 असू शकत नाही मित्रांनो, तर खाली असं म्हणू शकतो डावी बाजू म्हणजे ही डावी काढलेली किंमत, डावी बाजू आणि इकडची उजवी बाजू, या दोन्ही बाजू समान नाहीत। मग हे बरोबरचं चिन्ह त्याला अशी तिरपी रेष मारायची, डावी बाजू आणि उजवी बाजू सारख्या आल्या नाहीत। म्हणून आपण असं म्हणू शकतो जी x ची किंमत घेतली ती x = -1 x = -1 ही जी किंमत घेतली ही ह्या समीकरणाची उकल नाही। x = -1 समीकरणाची उकल नाही असा त्याचा अर्थ आहे। चला तर पुढचं उदाहरण बघूया। ओके मित्रांनो, त्याच उदाहरणातील दुसरी किंमत घेऊया आपण। x ची किंमत -1 घेतल्यानंतर आता 7 दुसरी किंमत घेऊया। समीकरण जसंच्या तसं लिहिलेलं आहे। समीकरणात x बरोबर आता किती घेणार, 7 घेतल्यानंतर दिलेल्या समीकरणामध्ये x च्या जागेवरती 7 लिहायचे। 7 वजा तुमचे 4 बरोबर इकडं उजवी बाजू जशीच्या तशी, राईट बरोबर। 7तनं 4 गेल्यानंतर खाली किती उरले मित्रांनो, 3 आणि इकडे तुमची उजवी बाजू किती आहे, 3। पहा डावी बाजू आणि उजवी बाजू समान आल्यात नाही का, आणि म्हणून बरोबर आपण असं म्हणू शकतो डावी बाजू बरोबर उजवी बाजू दोन्ही किमती सारख्या आल्यात। डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली, याचा अर्थ x = 7 ही जी किंमत घेतली होती मित्रांनो ही या समीकरणाची उकल आहे। म्हणून या ठिकाणी असं म्हणू शकता x = 7 ही समीकरणाची उकल आहे, ही समीकरणाची उकल आहे। लक्षात घ्या, अशा पद्धतीने सोडवत गेल्यानंतर दोन्ही बाजू समान झाल्यात म्हणून डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आली। डावी बाजूची 3 उजव्या बाजूला 3 म्हणजे दोन्ही कशा आल्यात, समान आल्यात, आणि म्हणून आपण x = 7 ही समीकरणाची उकल आहे। चला लिहा, त्याच्यानंतर पटकन हे पुढचं उदाहरण आपण घेणार आहोत। चला मित्रांनो, ह्याच उदाहरणातले चलासाठी दिलेली तिसरी किंमत आहे -7 आणि ती किंमत घेऊन आपल्याला आता उकल शोधायची आहे। चला तर दिलेलं समीकरण जसंच्या तसं लिहा। ह्याच समीकरणात x ची किंमत आता -7 घ्या, -7 घेतली। चला आता
आता हे -7 आपल्याला ह्या ठिकाणी लिहायचे, -7 आणि हे -4 जशीच्या तशी, बरोबर तुमचे डावी बाजू उजवी बाजू 3 आहे जशीच्या तशी. मित्रांनो दोन्ही पदांना वजा चिन्ह आहे, बेरीज करणार, 7 आणि 4 किती झाले तुमचे 11 आणि त्याला चिन्ह वजा देणार, बरोबर इकडे किती आले 3. पहा डाव्या बाजूला 11 आणि उजव्या बाजूला 3, दोन्ही किमती समान नाहीत म्हणून आपण असं म्हणू शकतो, परंतु वाक्य लिहायला विसरायचंच नाही, परंतु -11 आणि 3 सारखे नसतात, अशक्य आहे. -3 आपलं -11 आणि हे 3 सारखे नाहीत आणि म्हणून खालच्या ओळीत असं म्हणू शकतात, डावी बाजू इज नॉट इक्वल टू उजवी बाजू. डावी बाजू आणि उजवी बाजू समान आल्या नाहीत आणि म्हणून आपण काय लिहू शकतो, x बरोबर -7, x बरोबर जी -7 ही किंमत घेतली होती ही समीकरणाची उकल नाही, ही समीकरणाची उकल नाही. अशा पद्धतीने हा प्रश्न इथे संपला. पुढचा प्रश्न घेऊ, पुढचं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया मित्रांनो. याच प्रश्नाचं दुसऱ्या क्रमांकाचं उदाहरण आहे मित्रांनो. 9m बरोबर 81, चलासाठी 3 किमती दिलेल्या आहेत. चला तर दिलेलं समीकरण आपण जसंच तसं घेऊया. आता या समीकरणामध्ये एमच्या ज्या दिलेल्या किमती आहेत, एम चलासाठी दिलेल्या किमती आहेत त्याच्यातली पहिली किंमत घ्या. समीकरणात एम बरोबर पहिली किंमत आहे 3. आता ही किंमत या समीकरणामध्ये ठेवणार. मग डावी बाजू बघा तुमची, डावी बाजू 9m आहे म्हणजेच 9 गुणिले एम, एम म्हणजे तुमची या ठिकाणी 3 घेतले, 3 ठेवूया आणि उजवी बाजू तुमची 81 आहे ती जशीच तशी मित्रांनो. आता 9 त्रिक किती झाले तुमचे सांगा, 9 त्रिक 27, बरोबर इकडे तुमची उजवी बाजू 81 आहे. तर बघा 27 आणि 81 दोन्ही संख्या समान नाही आहेत आणि म्हणून आपण असं म्हणू शकतात, परंतु 27 आणि 81 समान नाहीत म्हणून असं एक चिन्ह काढायचं, बरोबरचं चिन्ह, त्याला तिरपी रेष मारायचे. दोन्ही संख्या समान नाहीत याचा अर्थ असा होतो मित्रांनो, डावी बाजू बरोबर उजवी बाजू येत नाही म्हणून या ठिकाणी हे बरोबरचं चिन्ह काढलं, त्याला अशी रेष मारली. डावी बाजू बरोबर उजवी बाजू नाही आणि म्हणून जी किंमत आपण एम ची या ठिकाणी घेतली मित्रांनो ती किती आहे 3. एम बरोबर 3 ही जी किंमत घेतली ह्या समीकरणाची उकल नाही, लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचा आहे. व्यवस्थित लिहा मित्रांनो. चला दुसरे तेच समीकरण, चलाची दुसरी किंमत आपण ह्या ठिकाणी घेणार. समीकरण जसंच तसं लिहिलं. समीकरणात यम हे चल, त्याची 2 नंबरची किंमत दिलेली आहे ती घेऊया. 2 नंबरची किंमत घेतली मित्रांनो. चला 9 जसाच तसा यमच्या जागेवर 9 ठेवा, म्हणजे 9 गुणिले 9 आणि उजवी बाजू तुमची 81 आहे. हे 9 9 81च होतात आणि 81 बरोबर 81, राईट. डावी आणि उजवी बाजू समान आली. मग आपण इथं म्हणू शकतो डावी बाजू बरोबर काय आले तुमची उजवी बाजू. डावी आणि उजवी बाजू समान आल्यात मित्रांनो. जर समान आल्यात तर 100% तुम्ही असं म्हणू शकता यम ची जी किंमत घेतली होती 9, यम बरोबर 9 ही जी किंमत घेतली या समीकरणाची काय आहे ती उकल आहे, या समीकरणाची उकल आहे. अशा पद्धतीने लिहून घ्या मित्रांनो. चला पुन्हा तिसऱ्या किमतीसाठी, चलाच्या तिसऱ्या किमतीसाठी आपण शोधूया. ह्याच समीकरणात यम बरोबर -3 ही किंमत घ्या. -3 ही -3 किंमत इथे ठेवूया. काय होईल पहा, 9 गुणिले यम म्हणजे -3 आहे, बरोबर इकडे तुमचे 81 जसेच तसे मित्रांनो, है की नाही. चला आता मग काय होते तुमचे 9 त्रिक 27, त्याला वजा चिन्ह,
बरोबर 81. सांगा मला, वजा 27 आणि 81 समान आहेत का? नाही. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो, वजा 27, परंतु शब्द घेऊ आपण या ठिकाणी, परंतु वजा 27 आणि 81 समान नाहीत म्हणून असं चिन्ह टाकायचं, बरोबरचं चिन्ह अशी रेष मारायची. म्हणून डावी बाजू जी होती तुमची, डावी बाजू आणि उजवी बाजू समान नाहीत, डावी बाजू आणि उजवी बाजू समान नाहीत, म्हणून जी यम ची -3 किंमत घेतली, यम बरोबर -3 ही जी किंमत घेतली, या समीकरणाची उकल नाही मित्रांनो, म्हणून ही समीकरणाची उकल नाही. अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्या या ठिकाणी संपलं. पुढचं उदाहरण आपण लगेच घेणार आहोत. मी स्क्रीनच्या बाजूला येतो, उदाहरण व्यवस्थित लिहा, पुढच्या उदाहरणाला सुरुवात करूया. ओके मित्रांनो, याच प्रश्नातला तिसरा आकडा म्हणजे तिसरं उदाहरण बघा. 2a अधिक 4 बरोबर 0 आणि चलासाठी 3 किमती पुन्हा दिलेल्या आहेत. ह्या तिन्ही किमती ह्या समीकरणाचे उकल आहेत किंवा नाही हे आपल्याला तपासायचं मित्रांनो. दिलेलं समीकरण जसंच्या तसं लिहूया. 2a अधिक 4 बरोबर 0 म्हणजेच तुमची उजवी बाजू 0 आहे आणि डावी बाजू तुम्हाला ही दिलेली आहे. आपण उदाहरण सोडवत जाणार. आम्ही 0 उत्तर येत आहे का ते चेक करूया आपण ह्या ठिकाणी. चला, ह्या समीकरणात ए ची पहिली किंमत आहे मित्रांनो 2, ती घेऊया. 2 ही किंमत घेतली. 2 ची किंमत घेतल्यानंतर बघा, ही 2 किंमत आपल्याला समीकरणात ठेवायची. चला, हा 2 जसाच तसा, त्याला गुणिले ए म्हणजे तुमचे 2 आहेत म्हणून इथे 2 ठेवणार. अधिक तुमचे 4 आहेत मित्रांनो, ते घ्या. बरोबर इकडे तुमचे 0 आहेत ते लिहिले. ओके, हे किती झाले? 2 दुणे 4. बघा, 2 दुणे 4 अधिक तुमचे 4 बरोबर 0 आणि म्हणून 4 आणि 4 किती झाले? 8 बरोबर 0. ऐका, 8 बरोबर 0 कसं शक्य आहे? म्हणून आपण खाली म्हणू शकतो, परंतु 8 बरोबर 0 कदापि शक्य नाही. नाही का, 8ची किंमत 0 होऊ शकत नाही. आणि म्हणून डावी बाजू जी आली तुमची, डावी बाजू ही उजव्या बाजू बरोबर नाही, इज नॉट इक्वल टू, बरोबर नाही. या बरोबरचं चिन्ह काढून त्याला तिरपी रेष मारले. उजवी बाजू आणि डावी बाजू समान नाहीत असा त्याचा अर्थ झाला. म्हणून आपण चलासाठी म्हणजे ए ह्या चलासाठी घेतलेली 2 ही किंमत ह्या समीकरणाची उकल नाही, म्हणून ए बरोबर 2 ही समीकरणाची उकल नाही मित्रांनो, असं आपण लिहिणार आहे या ठिकाणी. ओके, चला तर पुढचं आपण पुन्हा घेऊया. चला मित्रांनो, तिसऱ्या उदाहरणामध्ये पुन्हा आता ही किंमत चलाची उकल नाही असं लिहिल्यानंतर आपण 2 नंबरची किंमत घेऊया. ह्याच समीकरणात ए बरोबर दुसरी जी किंमत दिली चलासाठी ती किंमत घेऊ. ओके, मग आता ह्या समीकरणात ठेवणार आपण ए बरोबर -2 म्हणजे 2 गुणिले ए म्हणजे तुमचे -2 मित्रांनो, हे अधिक तुमचे 4 बरोबर 0. बघा, 2 दुणे 4 आणि त्याला वजा चिन्ह आहे म्हणून -4, हे अधिक तुमचे 4 बरोबर उजवी बाजू तुमची 0 दिलेली आहे. डावी बाजू सोडवतो आपण. 4 4 गेल्यानंतर उरले तुमचे 0 आणि उजवी बाजू सुद्धा तुमची 0 आहे मित्रांनो. बघा, 0 बरोबर 0 याचा अर्थ डावी आणि उजवी बाजू समान आली. मग आपण लिहू शकतो, डावी बाजू बरोबर काय आली तुमची? उजवी बाजू. दोन्ही बाजू समान आल्या, राईट. मग आता डावी बाजू उजवी बाजू जर समान आली तर चलासाठी जी किंमत दिली होती -2, ए बरोबर -2 ही ह्या समीकरणाची उकल आहे, समीकरणाची उकल आहे. ओके, अशा पद्धतीने पुन्हा लिहावे. मित्रांनो, तिसरी किंमत आता चलासाठी. बघा, समीकरण तेच. ह्या समीकरणात ए बरोबर ही तिसरी किंमत 1 घेऊया.
पहिल्या दोन किमती घेतल्यात, आता तिसरी किंमत आपण घेतोय. तिसरी किंमत घेतल्यानंतर या समीकरणात ठेवूया. चला 2 गुणिले ए तुमचा 1 आहे, अधिक तुमचे हे 4 बरोबर तुमचे 0 नाही का. बे 1 बे अधिक तुमचे हे 4 बरोबर 0. लक्षात घ्या 2 आणि 1 ला गुणलं, बे 1 बे अधिक 4 बरोबर 0. आणि पुढे किती झाले, 4 आणि 2 किती झाले, 6 बरोबर 0. 6 बरोबर 0 कदापि शक्य नाही. 6 हा 0 असू शकत नाही. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो, परंतु 6 बरोबर 0 नाही, समान असू शकत नाही. आणि म्हणून खालच्या ओळीत लिहू शकता, डावी बाजू आणि उजवी बाजू समान नाहीत. डावी बाजू आणि उजवी बाजू समान नाहीत. मग आपण ए हे चल, आपण त्याची किंमत 1 घेतली होती. ए बरोबर 1 ही समीकरणाची उकल नाही मित्रांनो, समीकरणाची उकल नाही असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं. आणि हा प्रश्नातलं हे तिसरं उदाहरण इथे संपलं मित्रांनो. चला पुढचं बघूया. ओके मित्रांनो, चौथं उदाहरण बघा. 3 वजा वाय बरोबर 4. चलासाठी या ठिकाणी 3 किमती दिलेल्या आहेत. त्याच्यातली पहिली किंमत घेतली आपण बघा, वाय बरोबर वजा 1. आणि ह्या समीकरणात ठेवूया. वायच्या जागेवर वजा 1 ठेवायचं. बघा हा तुमचा 3 जसाच तसा, हे वजा चिन्ह आहे. आणि वायची किंमत पाहिली तर ती पुन्हा या ठिकाणी वजा 1. आणि उजवी बाजू तुमची 4 जशीच्या तशी मित्रांनो. चला तर हे 3 जशीच्या तसे, हे धन ऋण आणि ऋण ऋण किती झाले तुमचे, धन वजा वजा अधिक हा 1 बरोबर तुमची उजवी बाजू जशीच्या तशी मित्रांनो. आणि म्हणून 3 आणि 1 किती झाले, 4. 4 बरोबर 4. निश्चितच डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली. मग या ठिकाणी असं लिहू शकतात, डावी बाजू जेवढी आहे तेवढीच तुमची उजवी बाजू सुद्धा आहे. म्हणून उजवी बाजू, ज्यावेळेस डावी बाजू आणि उजवी बाजू समान येते मित्रांनो, त्यावेळेस आपण असं म्हणू शकतो की वाय बरोबर वजा 1 ही जी किंमत घेतली होती ही समीकरणाची काय आहे मित्रांनो, उकल आहे. समीकरणाची उकल आहे असं वाक्य लिहायला मात्र विसरायचं नाही. चला तर लिहा हे पटकन, त्याच्यानंतर आपण दुसरी किंमत या ठिकाणी घेऊया. ओके, त्याच्यानंतर दुसरी किंमत घेऊया. ह्या समीकरणात वाय बरोबर 1 ही किंमत घेऊ आणि ती ह्या ठिकाणी ठेवूया मित्रांनो. बघा हा तुमचा 3 जसाच तसा, वजा चिन्ह आहे. वायची किंमत 1 आहे ती घेतली. आणि हा तुमचा 4 जसाचा तसा. ओके, मग आता डावी बाजू बघा, 3तनं 1 गेल्यानंतर तुमचे 2 उरलेत मित्रांनो. 2 बरोबर 4. बघा 2 बरोबर 4 कदापि शक्य नाही. 2 हा 4 असू शकत नाही किंवा 4 बरोबर 2 किंमत असू शकत नाही. म्हणून परंतु आपण ह्या ठिकाणी म्हणणार, परंतु 2 बरोबर 4 कधीही शक्य होणार नाही. आणि म्हणून आपण याच्या खाली असं लिहू शकतो, बरोबर डावी बाजू आणि उजवी बाजू समान नाही मित्रांनो. हे लिहायला विसरायचं नाही. डावी बाजू ही उजव्या बाजू बरोबर नाही असा त्याचा अर्थ झाला. आणि म्हणून वाय बरोबर 1, वायची किंमत जी 1 आपण या ठिकाणी घेतली होती, वाय बरोबर 1 समीकरणाची उकल नाही. समीकरणाची उकल नाही अशा पद्धतीने दुसरी किंमत घेतली. आता नंतर तिसरी किंमत घ्यायच्या आधी तुम्ही उदाहरण हे व्यवस्थित लिहा. लगेच आपण तिसऱ्या किमतीकडे जाऊया. ओके मित्रांनो, 3 वजा वाय बरोबर 4 ह्या समीकरणासाठी आपण 3 नंबरची उकल शोधतोय. आपण 3 नंबरची किंमत ह्या समीकरणात बघा. आता काय करूया, वाय बरोबर हे तुमचे 2 ठेवून बघूया. वाय बरोबर 2 ठेवल्यानंतर काय होतील बघा या समीकरणात. म्हणून हा तुमचा 3 जसाच तसा, वजा वाय म्हणजे तुमचे हे 2 आहेत मित्रांनो. आणि तुमची उजवी बाजू 4 आहे. बघा काय झाले तर मग ह्या ठिकाणी
3तनं 2 गेल्यानंतर 1 उरला, बरोबर तुमचे हे 4 जसेच्या तसे. 1 बरोबर 4, 1 हा 4 आहे किंवा 4 हा 1 आहे असं कदापि असू शकत नाही. म्हणून आपण असं म्हणू शकतो परंतु 1 हा 4 असू शकत नाही किंवा 4 हा 1 असू शकत नाही. म्हणजे हे विधान चुकीचं आहे असा त्याचा अर्थ झाला. म्हणून खालच्या वेळेत आपण असं म्हणू शकता डावी बाजू आणि इकडं उजवी बाजू लिहितो. ह्या दोन्ही बाजू समान नाहीत मित्रांनो. हे जर लिहायचं असेल तर डावी बाजू आणि उजवी बाजू समान नाहीत, हे बरोबरचं चिन्ह काढा आणि त्याला अशी थोडी तिरपी रेष मारा. दोन्ही बाजू समान नाहीत आणि म्हणून वायची जी 2 किंमत घेतली आपण, y बरोबर 2, ही ह्या समीकरणाची उकल नाही असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो. बघा, अशा पद्धतीने चौथ्या उदाहरणातला शेवटची किंमत सुद्धा घेऊन आपण हे उदाहरण या ठिकाणी सोडवले मित्रांनो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके.